अशी कोणतीही बैठक मंत्रालयामध्ये झालेली नाही असं मला वाटतंय। कारण कुठल्याही बैठकीला हद्दवाढीचा जर विषय असेल तर संबंधित मतदारसंघातील जे गावं हद्दवाढीसाठी येणार आहेत तिथल्या लोकप्रतिनिधींना बैठकीला बोलवलं जातं। अशा पद्धतीची कुठलीही सूचना अगर पत्र मला बैठकीला आलेलं नाही। कोण सहमत आहे आणि कोण नाही सहमत आहे ह्याच्यापेक्षा ज्या गावांना तुम्हाला हद्दवाढीमध्ये समावेश करायचा आहे त्यांची संमती आहे का नाही बघितलं पाहिजे ना। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। माझ्या करवीर विधानसभा मतदारसंघातील हद्दवाढीमध्ये काही गावांचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या वतीनं शासनाला पाठवणार आहे असं मला इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून समजते। अशी कोणतीही बैठक मंत्रालयामध्ये झालेली नाही असं मला वाटतंय। कारण कुठल्याही बैठकीला हद्दवाढीचा जर विषय असेल तर संबंधित मतदारसंघातील जे गावं हद्दवाढीसाठी येणार आहेत तिथल्या लोकप्रतिनिधींना बैठकीला बोलवलं जातं। अशा पद्धतीची कुठलीही सूचना अगर पत्र मला बैठकीला आलेलं नाही। राजेश क्षीरसागरांची जी बैठक झाली आता हद्दवाढ ही दृष्टिक्षेपात आलेली आहे आणि आयुक्तांना त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे की आता या सगळ्या गावांना जे काही संबंधित गावं समाविष्ट करायचे त्यांना त्या संदर्भातील नोटीस किंवा त्या संदर्भात राजेश क्षीरसागर शहराचं प्रतिनिधित्व करतात, त्यांना हद्दवाढ पाहिजे त्यामुळे ते ज्या विभागाचं प्रतिनिधित्व करतात तिथल्या लोकांचं जे म्हणणं असेल त्याप्रमाणे ते पत्र देतात, त्यांची ती कार्यपद्धती असेल। परंतु जी गावं तुम्ही घेणार आहे त्या गावांचा हद्दवाढीसाठी विरोध आहे। त्या गावातल्या लोकांनी ग्रामपंचायतीचे ठराव, नुसते ग्रामपंचायतीचे ठराव नाही तर ग्रामसभेचे सुद्धा ठराव दिले की आम्हाला कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीमध्ये समाविष्ट नाही व्हायचं नाही। आणि शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये जी गावं तुम्ही समाविष्ट करणार आहे त्या गावांचा विचार केल्याशिवाय असं लोकशाहीमध्ये असं कोणतेही ग्रामसभेचे ठराव किंवा ग्रामपंचायतीचे ठराव झुडकारून डायरेक्ट सरकार तशा पद्धतीनं कोणती अधिसूचना काढणार नाही। मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये महायुतीच्या महत्त्वाचे नेते किंवा त्या परिसरातल्या नेत्यांना बोलवलं होतं आमदारांना, त्यामध्ये तुम्हाला आमंत्रण होतं का? नाही, मला कोणतंही आमंत्रण मी माहिती सांगितलं बैठक झाली नव्हती। माझ्या माहितीप्रमाणे कॅबिनेट मिटिंग झाल्यानंतर या ठिकाणचे पालकमंत्री आणि मंत्री आणि राजेश त्यांना भेटले होते। अशा अधिकृत बैठक कोणती त्या ठिकाणी झालेली नाही। विरोध असताना हद्दवाढी अटळत आहे म्हणतात तर सगळ्या नेत्यांचं यावर सहमत आहे असं नाही, कोण सहमत आहे आणि कोण नाही सहमत आहे ह्याच्यापेक्षा ज्या गावांना तुम्हाला हद्दवाढीमध्ये समावेश करायचा आहे त्यांची संमती आहे का नाही बघितलं पाहिजे ना। या एखाद्या ठिकाणी लग्न करत असताना मुलग्याला आणि मुलगीला दोन्ही पसंत पाहिजे त्याशिवाय होत नाही। खरं तर या संदर्भात जे लोकप्रतिनिधी आहेत दर्शनाचे असतील किंवा आपण असाल यांची देखील भूमिका हद्दवाढीच्या बाजूनेच आहे। मात्र माध्यमांसमोर असेल किंवा नागरिकांसमोर असेल सांगताना त्यांना एक भूमिका घ्यावी लागते अशा पद्धतीचं देखील एक समोर आलेलं आहे। नाही, असं काही समोर आलं नाही। माझी भूमिका ही पहिल्यापासून स्पष्ट आहे आणि सुस्पष्ट आहे की माझ्या मतदारसंघातील लोकांचं जे म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे की मी ज्या भागात प्रतिनिधित्व करतो मला काय महापालिकेच्या कारभारावर किंवा बाकीच्या गोष्टीवर करायचं नाही। ज्या लोकांना हद्दवाढीमध्ये यायचं नसेल तर हद्दवाढीमध्ये त्यांचा समावेश मनाच्या विरुद्ध जाऊन करणं हे चुकीचं आहे। आणि मुळात 2017 साली कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाची या ठिकाणी विकास प्राधिकरण झालेलं आहे आणि या प्राधिकरणाला अधिक निधी देऊन बळकट करा। मी स्वतः 2000 कोटी रुपयाची या 42 गावासाठी निधी लावा आणि बैठक बोलवा आणि DPR करा आणि गावं विकासात्मक करा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या केलेली आहे। साहेब, जे लोकप्रतिनिधी शहरात राहतात मात्र हद्दवाढीला विरोध करतात असा एक मतप्रवाह आहे। असं काही नाही, कोणी कुठं राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। अनेक लोक शहरात राहतात, अनेक लोकांची असं म्हणणं चुकीचं होईल। अनेक लोकांच्या शहरात राहण्याच्या शेती ग्रामीण भागात आहेत की फार्म हाऊस तिकडं आहेतच की, असं काय म्हणणं चुकीचं आहे। असे वादग्रस्त प्रश्न होऊ नये, सगळ्यांना एकत्र घेऊन समावेशपणा निर्णय घेतला पाहिजे। प्राधिकरण केलं आहे, जी सूचना प्राधिकरण ज्यावेळी केलं, आज प्राधिकरण अस्तित्व असताना हद्दवाढ कशी करता येईल? मुळात प्राधिकरण जे निर्माण झालेलं आहे ना त्याचं बळकट, मग ह्यातली गावं काढून तुम्ही त्यात कसं देता हा तांत्रिक मुद्दा आहे। याच्यामध्ये लोकांच्या मनाच्या विरोधात जाऊन कोणतीही घटना करू नये। शेवटी मला त्या विभागातला लोकप्रतिनिधी असल्यामुळं
जे लोकांचं म्हणणं आहे आणि गावांचं म्हणणं आहे त्याच्याशी मला कायम मी त्या ठिकाणी शहरातल्या नेत्यांना हद्दवाढीची घाई झालेली आहे. नाही असं मला वाटत नाही. काही म्हणा किंवा आणि म्हणा ज्याच्या त्याचे विचार ज्याच्या त्या मतदारसंघाप्रमाणे त्यांना ती कल्पना आहे. परंतु आताही जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आता निवडणुका लागणार. या निवडणुकाला एवढ्या घाईमध्ये काही निवडणूक आयोगाचे निकष पण आहेत, काही कायदे आहेत, त्याला अनुसरून या ठिकाणी थोडं गडबडीचं वाटते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.